म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांनी ना एवढं लक्षात ठेवा की त्याच्या कमी कालावधीच्या वाढी जर लावल्या 140-150 दिवसाच्या, तर जेव्हा रेनफॉल विड्रॉ होतो, पाऊस निघून जातो ना, त्यावेळेला त्याचा कापूस पीक संपलेला असं त्याचं. ओके. लक्षात घ्या. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला जर रेनफॉल विड्रॉ होत असेल आणि त्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जर पाऊस पडल्यानंतर कापूस लावत असेल, तर जूनच्या शेवटच्या अखेरला लावत असेल, तर जूनचे 7 दिवस, जुलैचे 30 दिवस, ऑगस्टचे 30 दिवस, सप्टेंबरचे 30 दिवस आणि ऑक्टोबरचे 30 दिवस, अशा 140 दिवसामध्ये त्याचं पीक संपून जातं. त्याला पावसाचा काही झटका बसणार नाही. अशा नियोजन केलं. आणि लागवड करताना शेतकऱ्यांनी कोरडवाहू असो की बागायती असो, त्याने लागवड गादी वापरतीच केली पाहिजे. कापसाचे पीक आता गादी वापरतीच लावा, हा संदेश लक्षात ठेवा. कारण खूप जास्त जरी पाऊस झाला तरी जास्तचं पाणी जे आहे ते बेडमधून निचरा होऊन जाईल आणि कापसाच्या पिकाच्या मुळांजवळ हवा खेळती राहील, पाणी साचणार नाही, झाडाची वाढ चांगली होणार आहे, त्यामध्ये उत्पादन चांगलं येणार आहे आणि जास्त पावसामध्ये नुकसान होणार नाही. दुसरा पाऊस कमीच झाला तर 2 गादी वाफेच्या मध्ये जी सरी ठेवलेली आपण जागा सुटली, तिथे पाणी मुरणार आहे. तिथे पाणी जर मुरलं तर कॅपिलरी मुवमेंटने त्याला कापसाच्या पिकाला मुळांना पाणी मिळेल आणि कापसाची वाढ चांगली होणार. म्हणजे त्याला कापसाच्या पिकाला कुठलाही त्याला ताण पडणार नाही. आपण म्हणतो कापसाच्या पिकाला ताण केव्हा पडतो, जेव्हा जमिनीवर ओलावा कमी असतो तेव्हा ताण पडतो. असं नाहीये. कापसाच्या पिकाला 2 वेळा ताण पडतो. एक तर पिकाच्या मुळाजवळ ओलावा नसला तेव्हा, किंवा पिकाच्या मुळाजवळ जास्त ओलावा असला तेव्हा सुद्धा ताण पडत असतो. आणि जेव्हा जेव्हा पिकाला ताण पडतो तेव्हा त्याची उत्पादन देण्याची क्षमता कमी कमी होत जाते सध्या. म्हणून गादी वापर चालू करा. ज्याला शक्य असेल त्याने मल्चिंग फिल्मचा वापर करा. कमी मायक्रॉनची मल्चिंग फिल्म पण मिळते. मल्चिंग फिल्मचा वापर जर केला तर त्याच्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव होणार नाही. तण उगवणार ना, तण उगवल्याने तर तण काढण्याची मजुरी सुद्धा वाचेल. आणि शिवाय पाऊस सुरू असताना सुद्धा तुम्हाला ठिबक बंद खतं सोडता येणार आहे. ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, त्याने कापूस ठिबकवरतीच लावला पाहिजे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात लावला पाहिजे. गादी वाफेवरती लावला पाहिजे. ठिबक लावताना इनलाईनचा वापर केला पाहिजे. इनलाईन मध्ये भरपूर उपलब्ध आहे, आता कमी खर्चाचे सुद्धा इनलाईन आहेत.